नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप धुळे महानगरतर्फे श्रीराम मंदिरात करण्यात आली महाआरती। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक संपन्न। जगन्नाथ नगर येथे दलित भाले कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात ह्युमन क्लब समोर आमरण उपोषण सुरू। आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी 3 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आता बातमीपत्र विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी धुळे महानगर पूर्व मंडळातर्फे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडळातर्फे शहरातील आग्रा रोडवरील श्री राम मंदिरात महाआरती करीत पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ भाजप नेते विजय पाचापूरकर, माजी महापौर जयश्री आयवरराव, कल्पना महाले, भिकन वराडे, जिल्हा सरचिटणीस सुनील कपिल, पवन जाजू, जिल्हा उपाध्यक्ष श्याम सुंदर पाटील, यशवंत येवलेकर, मंडल अध्यक्ष पंकज दात्रक, नगरसेवक रोहित चांदोडे, विक्की परदेशी, दिनेश बागुल, छोटू थोरात, ऋषिकेश वराडे, प्रमोद चौधरी, मंडल सरचिटणीस पंकज विंचू, तुषार भागवत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुवर्णा पाटील, सरचिटणीस मोहिनी दात्रक, सुवर्णा बडगुजर, माधुरी भावसार, बबनराव चौधरी, अनिल थोरात, बंटी दात्रक, शिवाजीराव काकडे, शरद बिरारी, आनंद चौधरी, विजय गवळी, विक्की महाले, शैलेश पावसकर, किरण रणमळे, चेतन मंडोरे, सतीश मराठे, महेंद्र शेंडगे, नरेंद्र ऐरे, भूषण गवळी, जयेश पांडे, उमेश जैन, अभिषेक वर्मा आदी उपस्थित होते। आमचे पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून मान मिळाल्याबद्दल, तसेच आमचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्र काका अंपळकर यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभू श्रीरामांची महाआरती करण्याचा योग आज आलेला आहे। या आरतीच्या निमित्ताने मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या हातून असं धर्मकार्य, विकास कार्य घडो अशी शुभकामना व्यक्त करतो। तसेच आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे गजू काका यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या माध्यमातून समाजाची अशीच सेवा घडो हीच मनोकामना व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्री राम। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाचे आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाचे आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली। बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमाअंतर्गत अधिसूचित सेवा संबंधित प्रशासकीय विभागांनी विहित केलेल्या कालावधीत नागरिकांना सेवा द्यावी असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाचे आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले। यावेळी कुलकर्णी म्हणाले की राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने लोकसेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायदा अंमलात आणला आहे। या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना विहित कालावधीमध्ये लोकसेवा पुरवण्याची तरतूद करण्यात आली असल्याने त्याप्रमाणे नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात। सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा। लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा डॅशबोर्डवर आलेल्या अर्जाची व अपिलांची पडताळणी करावी। अपीलधारकांना अपिलासाठी किमान 7 दिवसांपूर्वी नोटीस देण्यात यावी। अपिलांचा विहित कालावधीत निपटारा करावा। सेवा देताना अडचणी असल्यास तांत्रिक सहकाऱ्यांशी संपर्क साधावा। कायद्याच्या तरतुदीनुसार सेवाची सुविधा नागरिकांना सुलभ उपलब्ध करून द्यावी। सर्व ग्रामपंचायतींमध्ये सेवा हक्क अधिनियमान्वये ऑनलाईन सेवा उपलब्ध करून द्याव्यात। महानगरपालिकेने डॅशबोर्ड अद्ययावत करावा। ज्या सेवा ऑनलाईन उपलब्ध नाहीत अशा सेवा ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात। सर्व विभागांनी आपले नामांकन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत। राज्य सेवा हक्क अंमलबजावणी धुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले व प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपजिल्हाधिकारी शरद पवार आदींनीही मार्गदर्शन केले। बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार,
पोद्दार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, राज्य लोकसेवा हक्क आयोग कार्यालयाचे उपसचिव धर पुराड उपाध्ये, कक्ष अधिकारी सचिन पोद्दार, आरटीएसचे नोडल अधिकारी राहुल वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कुलकर्णी नाशिक लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून काम करते. आज आमचा धुळे दौरा आहे, धुळे जिल्हा दौरा आणि उद्या शिरपूर तालुका दौरा असा 2 दिवसाचा आमचा प्रोग्राम आहे. लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते जिल्ह्यात आणि पूर्वी जे आम्ही दौरे केले होते त्याच्यातून त्याची काय फलनिष्पत्ती झाली हे बघण्यासाठी मुख्य करून आजचा आमचा दौरा होता. आज सकाळी 11 वाजता कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये आमची एक बैठक पार पडली. सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते आणि एक वेगळी पद्धत सध्या महाराष्ट्र शासनाने परफॉर्मन्स मोजण्यासाठी एक वेगळी पद्धत आणलेली आहे. तर त्या पद्धतीनुसार किती मूल्यांकन दिलेलं आहे प्रत्येक विभागाला हे बघण्याचं तक्ते आज सगळे अभ्यास करण्यात आले. धुळे जिल्ह्याचा परफॉर्मन्स हा थोडासा कमी झालेला होता, परंतु त्यांनी त्या सगळ्यावर मात करून आता ते आजच्या तारखेला राज्यात 2 नंबरला आलेले आहेत. हे अतिशय एक चांगला प्रकारचं काम त्यांनी केलंय आणि त्याबद्दल सर्व विभाग प्रमुखांचं सर्वात प्रथम अभिनंदन करण्यात आलं. आणि हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी त्यांना यापुढे काय उपाय करावे लागतील किंवा कशा पद्धतीने काम करावं लागेल याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. जे विभाग धुळे जिल्ह्यातले कामात कमी पडलेत तर त्यांना त्यातून मार्ग दाखवण्यात आला की त्यांनी काय पद्धतीने काम केलं तर ते 9च्या वरती म्हणजे मानांकन जे आहे ते 10 पैकी मानांकन दिलेलं आहे. तर ते 9च्या वर मानांकन असलं तर टक्केवारी सुधारते हे बघून त्यांना त्या पातळीपर्यंत आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबत चर्चा झाली. ह्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या काही अडचणी असतील त्या मांडल्या. तांत्रिक अडचणी, कायद्यातील अडचणी याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच अपील बहुतांशी अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी होते. सेवा देताना कोणती काळजी घ्यायची आणि अपील आल्यानंतर कशा पद्धतीने अपील निकाली काढायचं, कुठल्या वेळेत निकाली काढायचं, त्याच्यासाठी कोणते पद्धत अवलंबायची या सर्व बाबत चांगली चर्चा झाली. त्याच्यात मार्गदर्शन करण्यात आलं आणि एकंदर जे कामकाज आहे हे चांगल्या पद्धतीने सुरू आहे. धुळे शहरातील नकाने येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी नकाने परिसरातील 3 तरुणांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील नकाने येथील राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात 3 तरुणांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या गुन्ह्यासाठी देवपूर परिसरातील एका कॅफेमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नकाने येथे राहणाऱ्या आणि 10वीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला परिसरातीलच 3 तरुणांनी संगनमत करून जाळ्यात ओढले. गेल्या 11 महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. एका तरुणाने अगोदर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली. मात्र त्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यसन त्यांच्या लक्षात आल्यावर पीडित मुलीने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला. याचा राग आल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर याच तरुणाच्या दुसऱ्या एका ओळखीच्या मित्राने मध्यस्थीचा आव आणून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिसऱ्या एका तरुणाच्या जाळ्यात ओढले. पीडिते त्या अज्ञानाचा गैरफायदा घेत देवपूर भागातील एका कॅफेत घेऊन जात तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. मुलीच्या कुटुंबियांना हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनता ओळखून 3 संशयित आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. धुळे शहरातील जगन्नाथ नगर येथे दलित भाले कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात ललित भाले व मंडाबाई भाले यांनी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. धुळे शहरातील जगन्नाथ नगर येथे दलित भाले कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात ललित रघुनाथ भाले व मंडाबाई रघुनाथ भाले यांनी 9 जून 2026 पासून शहरातील रोडवरील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी दीपक केदार यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की 70 वर्षापासून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या गरीब दलित कुटुंबाचे घर अतिक्रमणाच्या नावाखाली पाडले जाते. मात्र प्रभावशाली लोकांची मोठमोठी
मोठी अतिक्रमणे मात्र कायम ठेवली जातात. हा न्याय नसून दलितांवर होणारा दुजाभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी भाले कुटुंबावर हल्ले, घर जाळण्याचे प्रकार आणि बाबासाहेबांचा फोटो जाळण्यासारख्या घटना घडल्या. आता पावसाळ्याच्या तोंडावर घर उद्ध्वस्त करून या कुटुंबाला उघड्यावर आणण्यात आले. पुनर्वसन नाही, पर्यायी व्यवस्था नाही आणि जगण्याचा मूलभूत अधिकारही हिरावून घेतला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नाला मोकळा करायचाच असेल तर सर्वांचे अतिक्रमण हटवा. फक्त गरीब दलितांचे घर पाडून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. भाले कुटुंबाला तात्काळ न्याय, पुनर्वसन आणि संरक्षण मिळाले नाही तर हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, युवा जिल्हाध्यक्ष निलेश इंदवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, शहराध्यक्ष युवराज भाविस्कर, उत्तर महाराष्ट्र आयटी सेल प्रमुख विशाल वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप धुळे महानगरतर्फे श्रीराम मंदिरात करण्यात आली महाआरती. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक संपन्न. जगन्नाथ नगर येथे दलित भाले कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात ह्युमन क्लब समोर आमरण उपोषण सुरू. आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी 3 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.